हे गाइज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद पदभरतीच्या उर्वरित संवर्गांचे रिझल्ट कधीपर्यंत डिक्लेअर होणार आहेत त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहत राहा। तर गाइज, तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद रत्नागिरी याचप्रमाणे विविध जिल्हा परिषदांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आणखी एका नवीन रिझल्टची माहिती समोर आलेली आहे। ते तुम्ही पाहू शकता। जिल्हा परिषद रत्नागिरी भरती प्रक्रिया सन 2023च्या जाहिराती अनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग लघुलेखक उच्च श्रेणी या पदाचा निकाल जो आहे हा 12 तारखेला डिक्लेअर करण्यात आलेला आहे। याबाबतचे जे काही निकालाची यादी असेल ती तुम्ही चेकआउट केलेली असेल। या निवड सूची अनुसार आता पुढील अपडेट कधीपर्यंत येतील आणि उर्वरित संवर्गाचे निकाल कधीपर्यंत लागणार आहेत त्याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती आलेली आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद सरळ सेवा भरती 2023 सर्व जिल्हा परिषदांमधील झालेल्या परीक्षांचे निकाल या आठवड्यात जाहीर होणार आहेत याबाबतची अपडेट देण्यात आलेली आहे। जिल्हा परिषदेचे जे उर्वरित संवर्ग आहे या सर्व संवर्गांचे जे काही रिझल्ट आहेत हे रिझल्ट याच आठवड्यामध्ये डिक्लेअर करण्यात येणार आहे। या आठवड्यामध्ये जरी सर्व रिझल्ट डिक्लेअर झाले नाही तरी देखील पुढील आठवड्यापर्यंत संपूर्ण जिल्हा परिषदेचे जे काही उर्वरित संवर्गाचे निकाल आहेत हे डिक्लेअर केले जाणार आहेत। कारण की गाइज, जिल्हा परिषद परीक्षा होऊन बरेच दिवस उलटून गेलेले आहेत आणि पुढील महिन्यामध्ये आचारसंहिता सुरू होत आहेत। आचारसंहिता लागल्यानंतर कुठल्याही पद्धतीने निकाल हे डिक्लेअर केले जाऊ शकत नाहीत आणि पुढील जे काही प्रक्रिया असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नियुक्ती संदर्भातील ती आचारसंहितेदरम्यान करता येत नसल्या कारणामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व संवर्गाचे निकाल याच महिन्यामध्ये डिक्लेअर केल्या जातील। त्यानंतर पुढील उर्वरित संवर्गांच्या निकालानंतर ज्या संवर्गांच्या परीक्षा अजून बाकी आहेत ज्यामध्ये कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्यसेवक महिला अशा महत्त्वाच्या पदांचे समावेश आहेत, अशा पदांचे जे वेळापत्रक आहे ते देखील कधीपर्यंत डिक्लेअर होणार याबाबत कुठलीही अपडेट आलेली नाही। परंतु तरीसुद्धा जिल्हा परिषदेद्वारे ज्या पद्धतीने आचारसंहितेपूर्वी सर्व निकाल डिक्लेअर करण्याची तयारी सुरू आहे त्याच अनुसार कमीत कमी वेळापत्रक तरी नक्कीच या महिन्यामध्ये प्रसिद्ध केले जाणार आहे। वेळापत्रकासंदर्भात जेव्हा केव्हा कुठलीही नवीन अपडेट समोर येईल तेव्हा मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। त्याचप्रमाणे गाइज, आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या या निकालांमध्ये विस्तार अधिकारी सांख्यिकी, आरोग्य पर्यवेक्षक, वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी कृषी या पदांचा निकाल जो आहे हा डिक्लेअर करण्यात आलेला आहे आणि बऱ्याच जिल्हा परिषदेमध्ये रिंगमन, दोरखंडवाला अशा या पदांचा निकालसुद्धा डिक्लेअर करण्यात आलेला आहे। आता जे नवीन रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे 12 तारखेला तो लघुलेखक उच्च श्रेणी या पदाचा होता आणि यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी आणि इतर जे काही राहिलेली पदे आहेत, संवर्ग आहेत या पदांचा निकाल देखील याच आठवड्यामध्ये लागणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। तरीसुद्धा या आठवड्यामध्ये जरी निकाल नाही लागला तरी पुढील आठवड्यापर्यंत सर्व जिल्हा परिषदेच्या उर्वरित संवर्गाचे निकाल हे डिक्लेअर केले जातील आणि त्यानंतर होऊ शकते की संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर आचारसंहितेपूर्वी कमीत कमी आपले वेळापत्रक तरी प्रसिद्ध केले जाईल, जेणेकरून वेळापत्रक जरी या महिन्यामध्ये प्रसिद्ध झाले तर पुढील महिन्यामध्ये आपल्या परीक्षा ज्या आहेत त्या कंडक्ट केल्या जाऊ शकतात आचारसंहितेदरम्यान सुद्धा। कारण की आचारसंहितेदरम्यान कुठल्याही पद्धतीने कोणत्या एक्झाम्सचे नियुक्तीचे आदेश देण्यात येत नाहीत किंवा रिझल्ट हे डिक्लेअर केले जाऊ शकत नाहीत। त्यामुळे याच महिन्यामध्ये जर आपले वेळापत्रक प्रसिद्ध झाले तर कमीत कमी परीक्षा ह्या नक्कीच पुढील महिन्यामध्ये घेण्यात येऊ शकतात। त्या संदर्भात आणखी एक नवीन आर्टिकल जे आहे हे प्रसिद्ध करण्यात आलेले होते जे की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे की ग्रामसेवक, आरोग्यसेवक भरती पूर्ण होणार कधी या संदर्भात माहिती या कंप्लीट आर्टिकलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। राज्यातील ग्रामसेवक तसेच आरोग्यसेवक पदांच्या हजारो जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरले आहेत। 3 महिन्याहून अधिक काळ लोटला तरी अद्याप या दोन्ही पदांचा व अन्न निरीक्षक पदाच्या परीक्षेची तारीख ही अजून जाहीर झालेली नाही। दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असून निवडणूक प्रक्रियेत तर ही भरती अडकली जाणार नाही ना अशी भीती विद्यार्थ्यांच्या समोर उभी ठाकली आहे। देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने वर्षभरामध्ये 75,000 शासकीय नोकऱ्यांची घोषणा केली होती। त्यानुसार काही विभागात पदभरती राबवण्यात आली, त्यानुसार ही भरती प्रक्रिया सुरूच आहे।
दरम्यान 3-4 महिन्यांचा कालावधी लोटला तरी अजून काही पदांची भरती झालेली नाही। जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्यसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांसारख्या हजारो पदांसाठीची जाहिरात 5-6 महिन्यांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यासाठी राज्यभरातून लाखो उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत। 1000 रुपये फी भरून घेऊनही या परीक्षा वेळेत घेण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळे आता विद्यार्थ्यांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे। त्याचबरोबर अन्न निरीक्षक पदाची परीक्षा अद्याप घेतली गेली नाही। दरम्यान एकीकडे या पदांची परीक्षा रखडली जात असताना त्यानंतर जाहिरात काढलेल्या काही पदांच्या भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। मात्र जिल्हा परिषदेच्या या पदांची भरती प्रक्रिया रखडली आहे। 34 जिल्हा परिषदांमध्ये हजारो पदे रिक्त असल्याने लाखोंच्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत। त्यामुळे लाखो उमेदवारांचे परीक्षेच्या तारखेकडे लक्ष लागले आहे। त्यामुळे लवकरात लवकर या परीक्षा घेतल्या जाव्यात अशी मागणी जोर धरत आहे। दरम्यान ग्रामसेवक, आरोग्यसेवक व इतर काही पदांसाठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होऊन सुद्धा परीक्षा घेतली जात नाही। ही परीक्षा पारदर्शकपणे घेऊन लवकरात लवकर निकाल लावून नियुक्ती द्यावी व होतकरू प्रामाणिक लाखो उमेदवारांना रोजगार मिळवून द्यावा अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत शिरकुर यांनी केली आहे। तर गाइज, अशा पद्धतीने ही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे ग्रामसेवक, आरोग्यसेवक भरती संदर्भात। कारण की लवकरात लवकर भरतीचे वेळापत्रक तरी प्रसिद्ध करावे, जेणेकरून पुढील महिन्यामध्ये परीक्षा ह्या कंडक्ट केल्या जाऊ शकतात आचारसंहितेदरम्यान। तर त्यासाठी बरेच उमेदवार कार्यरत आहेत, ट्विटर वॉर सुरू आहे, त्याच पद्धतीने कॉल करून सुद्धा विचारणा केली जात आहे। जर का या सर्व प्रक्रियेसंदर्भात कुठलीही नवीन अपडेट समोर आली तर ती मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर गाइज, आता येणाऱ्या काळामध्ये पुढील जिल्हा परिषदेच्या राहिलेल्या संवर्गांचे निकाल हे डिक्लेअर केले जातील आणि त्यानंतर ग्रामसेवक किंवा आरोग्यसेवक या पदांच्या पदभरतीच्या वेळापत्रकासंदर्भात सुद्धा काही ना काही अपडेट ही नक्कीच येणार आहे। जेव्हा केव्हा वेळापत्रक प्रसिद्ध होईल तेव्हा नक्कीच मी तुम्हाला कळवणार आहे। तर गाइज, आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधील महत्त्वाची माहिती आवडली असेल। जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी। थैंक यू ऑल। पूछा गया था x²/y/z। तो ऐसे सवालों को करने के लिए देखिए, एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूं आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं।